कधी कधी आपल्याला वाटतं आता माझ्याकडून काहीच होणार नाही, पण सुरुवात करण्यासाठी योग्य वेळ नसते. फक्त एक छोटं पाऊल उचलावं लागतं. स्वतःवर विश्वास ठेवा. आजची छोटी सुरुवात उद्याचं मोठं यश बनू शकते. नमस्कार मित्रांनो, तर आपण गेल्या 2 दिवसापासून वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ बघत आहे. तर त्यामध्ये आपण बघितलं होतं का पहिल्या व्हिडिओमध्ये एका फोटोपासून बोलणारा व्हिडिओ कसा बनवायचा आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघितलेलं होतं की आपला चेहरा सेम ठेवून म्हणजे त्याची कन्सिस्टन्सी व्यवस्थित ठेवून चेहऱ्याची ते व्हिडिओ कसे बनवायचे आहे. तर हे 2 व्हिडिओ जे आहे ते मी अगोदर टाकलेले आहे. ज्यांनी कोणी बघितलं नाही त्यांनी बघून घ्या. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत एकच कॅरेक्टरचा फोटो आणि वेगवेगळे कपड्यामध्ये आणि वेगवेगळ्या लोकेशनमध्ये ठेवून तो कसा AI व्हिडिओ बनवायचा हे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, आता इथे छान असा प्रॉम्प्ट देऊन आपले छान छान फोटो जे आहे ते तयार झालेले आहे वेगवेगळ्या बॅकग्राऊंडमध्ये, वेगवेगळ्या लुकमध्ये. आणि इथे मी एक छोटासा प्रॉम्प्ट दिलेला आहे व्हिडिओसाठी. तर त्यांनी मला छान अशी स्क्रिप्ट दिलेली आहे व्हिडिओसाठी. आपण स्क्रिप्ट पण म्हणू शकतो आणि सीन बाय सीन व्हिडिओ प्रॉम्प्ट पण म्हणू शकतो. बघा, आता इथे मी हे जे सर्व प्रॉम्प्ट आहे हा कॉपी करते. मराठी डायलॉग पण आहे आणि इंग्लिश व्हिडिओसाठी प्रॉम्प्ट पण आहे. तर आता इथे मी हे सर्व कॉपी करून इथे व्हायटी क्रिएट नावाचं जे ॲप आहे ते ओपन करते. आता ओपन केलेलं आहे. इथे व्हिडिओ जनरेटमध्ये यायचं आहे आणि प्लसच्या चिन्हावरून जो काही आपण फोटो बनवलेला आहे तो फोटो आपल्याला इथे काय करायचा आहे, ॲड करायचा आहे, म्हणजे डन करायचं आहे. आणि इथे जो काही प्रॉम्प्ट आपण तयार केलेला आहे तो इथे पेस्ट करायचा आहे. बघा, आता जनरेटवर टच करून इथे आपला व्हिडिओ जो आहे तो जनरेट होणार आहे. व्हिडिओ बनवण्यासाठी थोडा वेळ जातो. तर पूर्ण सर्कल हा कंप्लीट होऊ द्यायचा आहे. तर मी हा व्हिडिओ जो आहे थोडा फास्टमध्ये करते. कधी कधी आपल्याला वाटतं आता माझ्याकडून काहीच होणार नाही. तर बघा, आता इथे मी व्हिडिओ जनरेट केलेला आहे आणि कधी-कधी आपल्याला वाटतं करायचं आहे आणि आपला व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे त्या व्हायटी क्रिएट ॲपमध्ये. आता मी तुम्हाला हा व्हिडिओ म्हणजे ऐकून दाखवते कशा पद्धतीचा आपण व्हिडिओ जनरेट केलेला आहे. बघू शकता इथे. कधी कधी आपल्याला वाटतं आता माझ्याकडून काहीच होणार नाही. बघा, अशा पद्धतीने आपण हा जो व्हिडिओ आहे जनरेट केलेला आहे. आता आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे 8 सेकंदाचा. जरी आपण 10 सेकंद टाकले तरी तो 8 सेकंदाचा आपल्याला व्हिडिओ बनवून देतो. आता दुसरा व्हिडिओ कसा बनवायचा, तर बघा इथे प्लसचं चिन्ह आहे, यावर टच करायचं, दुसरा सीन तयार करून घ्यायचा आहे. तर इथे आपल्याला अगोदर आपला जो काही दुसरा फोटो आहे तो असा व्हिडिओवर टच करून ॲड करून घ्यायचा आहे. पुन्हा सांगते मी, रिपीट करते मी पुन्हा. बघा, प्लसच्या चिन्हावर टच करायचं, व्हिडिओमध्ये यायचं, जनरेट व्हिडिओमध्ये, आणि प्लसच्या चिन्हावर टच केलं का आपला दुसरा फोटो घ्यायचा ऑफिसमधला. बघा, आणि इथे पुन्हा इथून बॅक यायचं आणि इथे जो दुसरा सीन आहे आपला व्हिडिओचा हा सर्व कॉपी करून आपल्याला असं इथे पेस्ट करायचं आहे. बघू शकता, आता इथे मी इथे असा पेस्ट करते. पेस्ट केल्यानंतर पुन्हा जनरेटवर टच करून आपला हा व्हिडिओ तयार होईल. अशा पद्धतीने तुम्ही वेगवेगळ्या माहिती देऊन व्हिडिओ बनवू शकता. तुम्हाला ज्या पद्धतीने व्हिडिओ बनवायचे आहे त्या पद्धतीने तुमच्या चॉईसनुसार तुम्ही व्हिडिओ बनवू शकता. आता इथे अशा पद्धतीने आपला हा जो व्हिडिओ आहे तो जनरेट होत आहे. पण सुरुवात करण्यासाठी योग्य वेळ नसते. बघा, आता इथे यूज व्हिडिओवर एक टच छोटं करायचं पाऊल आहे, उचला. ॲड करायचं आहे. तर अशाच पद्धतीने आपल्याला बघा काहीच फरक नाही आहे. खूप तुमच्या समोर इथे व्हिडिओ जनरेट करून घेतलेले आहे. कशा पद्धतीने करायचा पहिला व्हिडिओ तुम्हाला नक्कीच समजला असेल कसा जनरेट करायचा आहे, म्हणजे AI मधून व्हिडिओ कसा बनवायचा आहे. तर या पद्धतीचा मी व्हिडिओ बनवलेला आहे. बघा, यामध्ये माझे सर्व चेहरे जे आहेत ते सेम आहे आणि मी तुम्हाला लास्टमध्ये याचा फायनल व्हिडिओ दाखवेल कशा पद्धतीने झालेला आहे. तर आता इथे बघू शकता किती सुंदर सुंदर आपण हे व्हिडिओ बनवलेला आहे. आता हा जो आहे ना पहिला सीन तयार झालेला पूर्ण व्हिडिओ आपला 24 सेकंदाचा झालेला आहे. आता हा पहिला सीन आहे आणि हा दुसरा सीन आहे, बघू शकता इथे, आणि हा तिसरा सीन आहे. बघा, चेहरे वगैरे सेम आहे
आणि कुठलाच काही आपल्याला प्रॉब्लेम आलेला नाही, आपल्या व्हिडिओवर कुठलं टेक्स्ट लिहून आलेला नाही आहे. आता बघा कधी कधी प्रॉब्लेम पण येतो, व्हिडिओ बनवताना एक्स्ट्रा पार्ट येऊन जातो, कधी कधी आपला डबल हात दाखवतो किंवा डबल मोबाईल दाखवतो, असं पण होतं. त्यामुळे तुम्हाला मी जो काही प्रॉम्प्ट दिलेला आहे एकदम मी खूप छान पद्धतीने बनवलेला आहे, मी स्वतः बनवलेला आहे. तो बनवून तुम्हाला तो दिलेला आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तुम्ही तिथून डाउनलोड करू शकता. आणि इथे बघा कुठलाच प्रॉब्लेम येत नाही, खूप छान पद्धतीने मी तुम्हाला तो प्रॉम्प्ट लिहून दिलेला आहे, बघू शकता तुम्ही. आता इथे बघा किती सुंदर असा हा आपला व्हिडिओ बनवलेला आहे. आता यामध्ये जो तुम्हाला पार्ट नको असतो तो तुम्हाला याच ॲपमध्ये काय करायचं आहे, डिलीट करायचं आहे. जर तुम्हाला हे ॲप वापरता येत नसेल तर तुम्ही इनशॉट ॲपमध्ये करू शकता. आता इथे बघू शकता यामध्ये पण खूप छान छान असे फीचर आहे. बघा इथे तुम्हाला सर्कल दिसतो दोन्ही व्हिडिओच्या मध्ये. इथे टच केल्यानंतर तुम्ही याला ट्रान्झॅक्शन लावू शकता, अशा पद्धतीचं ट्रान्झॅक्शन लावू शकता किंवा तुम्ही अशा पद्धतीचं ट्रान्झॅक्शन लावू शकता. खूप छान छान ट्रान्झॅक्शन आहे यामध्ये, कुठल्याही प्रकारचं तुम्ही ट्रान्झॅक्शन यामध्ये वापरू शकता. आता इथे मी कुठलंच लावत नाही, मी इथे बॅक इथे कॅन्सल करते. आणि इथे बघू शकता तुम्हाला आता डाउनलोड करायचं आहे तर वरती बघा आयकॉन दिलेला आहे डाउनलोडचं, इथे टच करून तुम्हाला एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे. आता इथे मी अशा पद्धतीने हा व्हिडिओ कसा बनवायचा हे तुम्हाला सांगितलेलं आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. असेच AIचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कल्याणी ग्राफिक्सच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कधी कधी आपल्याला वाटतं आता माझ्याकडून काहीच होणार नाही, पण सुरुवात करण्यासाठी योग्य वेळ नसते. फक्त एक छोटं पाऊल उचलावं लागतं. स्वतःवर विश्वास ठेवा. आजची छोटी सुरुवात उद्याचं मोठं यश बनू शकते.